परभनी में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की मूर्ति के सामने संविधान की अवहेलना के बाद राज्य भर में आम्बेडकर समुदाय आक्रामक है। इस कड़ी में आज धुले में घटना के विरोध में प्रदर्शन किया गया। परभनी में भारतीय संविधान का अपमान और कलमोड़ा में अज्ञात व्यक्ति द्वारा भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर नगर के बोर्ड की अवहेलना मामले को लेकर राज्य भर में आम्बेडकरवादी समुदाय आक्रामक हो गया है। इन दोनों घटनाओं के खिलाफ आज धुले में संपूर्ण आम्बेडकर समुदाय की ओर से विरोध प्रदर्शन किया गया। इस मौके पर दोनों घटनाओं ने लिप्त आरोपियों का पता लगाकर उन्हें कड़ी सजा देने की मांग को लेकर शिवपुर विभाग के उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी को ज्ञापन सौंपा गया। सर्व शिरपूर तालुक्यातील बौद्ध आंबेडकरी जनतेच्या वतीनं आम्ही सर्व या ठिकाणी शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 10 डिसेंबर नांदेडच्या परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या शिल्पाची मोडतोड करण्यात आली, त्याचा अवमान करण्यात आला। त्या संदर्भात त्याचा निषेध करण्यासाठी सर्व शिरपूर शहर व तालुक्यातील सर्व जनता या ठिकाणी उपस्थित आहे। त्याचबरोबर परभणीमध्ये आंबेडकरवादी तरुणांचं जे काही अटक सत्र सुरू आहे किंवा परभणी शहरामध्ये आंबेडकर वस्त्यांमध्ये रात्री कॉम्बिंग ऑपरेशन करून पोलिसांच्या वतीने आंबेडकरवादी जे तरुण आहेत त्यांना अमानुष मारहाण होत आहे, त्यांचं अटक सत्र सुरू होत आहे। या माध्यमातून पोलीस त्या तरुणांचं आयुष्य आणि भविष्य उद्ध्वस्त करत आहे। त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही तमाम आंबेडकरी जनता या ठिकाणी उपस्थित आहोत। शासन दरबारी आम्ही आमचं म्हणणं मांडलेलं आहे की संविधानाचं असं वारंवार अवमान होणं हे भारतीय लोकशाहीला खूप घातक आहे। असे कृत्य वारंवार होत आहे आणि त्याच्यामध्ये शासनाने एक कठोर कारवाई त्या ठिकाणी केली पाहिजे। जे कोणी आरोपी आहेत व हे कृत्य करणारा जो काही याच्या मागे षडयंत्रकारी मेंदू आहे त्याचा छडा लावून तपास लावून त्याचा वेळीच पायबंद करणं गरजेचं आहे। अटक सत्र, कॉम्बिंग ऑपरेशन आणि तरुणांची मारहाण तात्काळ थांबवली गेली पाहिजे, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करू अशी मी या ठिकाणी